तर्रीदार मटण बनवण्यासाठी एकदम झणझणीत हळद घ्यायची, लसूण अद्रकची पेस्ट, मीठ, लसूण अद्रक कोथिंबीर चांगली कुटून बारीक करायची। मग नंतर आपण मटण घेतले स्वच्छ धुवून, त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट, हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं। नंतर आपण उकडताना परत टाकूया। चांगले एकत्र करून घ्यायचं सगळं एकत्र झाल्यानंतर आपण लवंग, मिरे, दालचिनी आणि विलायची घेऊया। आणि कांदा, कच्चा मसाला सर्व पहिले तेलामध्ये तळून घ्यायचा। व्यवस्थित तळून झाला त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा परतवून घ्यायचा चांगला तेलामध्ये। कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकायची। हळद आणि ते सर्व एकत्र करून तळून घ्यायचं। त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं। मटण चांगलं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। एकदम व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलंय, त्यामध्ये गरम पाणी टाकायचं। गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। सगळं एकत्र हलवून एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर कुकरला झाकण लावून त्याच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या। 4 शिट्ट्या मटण शिजूस तर आपण एकीकडे कांदा भाजायला घेऊया। कांदा असा उभा चिरायचा। उभा कापल्यानंतर तो एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचा। त्यात थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्याने कांदा लवकर भाजला जातो। कुकरच्या 4 शिट्ट्या, तोपर्यंत आपला मसाला तयार होईपर्यंत 4 शिट्ट्या होईल। कांदा चांगला व्यवस्थित भाजल्यानंतर तो काढून त्यावर आता खोबरं भाजून घेऊ आपण। आता आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, नारळ फोडून। ओल्या खोबऱ्याची भाजी एकदम चवदार होते। खोबरं आपलं किसून घ्यायचं आहे। आपण किसून घेतल्यानंतर लवकर बारीक होते। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं खोबरं पण आपलं आता भाजून झालेलं आहे। आता आपण खोबरं काढून घेऊया। ओलं खोबरं घेतल्यावर भाजीला चांगली चव येते। त्यानंतर सर्व आपण आता मिक्सरमध्ये कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे सर्व साहित्य, लसूण अद्रक मिक्सरमध्ये आता त्याची टोमॅटो व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची। आता त्याची आपण खोबरं टाकायचं। आता आपण याची पेस्ट करून घेऊया। आता मिक्सरला लावून घ्यायचं। पेस्ट तयार झाली आहे एकदम बारीक। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून आपल्या अंदाजानुसार तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकूया। मसाला 10 मिनिटं चांगला व्यवस्थित परतवून घ्यायचा। मसाल्यातून तेल बाजूला असं एकदम व्यवस्थित परतला गेलेला आहे मसाला। आता 10 मिनिटं त्यामध्ये मटन मसाला एव्हरेस्टचा पूर्ण टाकून द्यायचा। लाल मिरची पावडर,
2 चमचे, आपला घरगुती काळा मसाला घरचा बनवलेला 2 चमचे, धनिया पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा. आता सर्व आपण एकत्र करून घेऊया. 5 मिनटं आता हा मसाला 5 मिनटं परतवून घ्यायचा व्यवस्थित. मिरची मसाले आपले परतवून होऊन जातं त्यामध्ये. आता सर्व परतवून झाल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचा. आपली उकडलेली भाजी 5 शिट्ट्या झाल्यानंतर व्यवस्थित शिजलेली आहे. त्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊया. कुकरमध्ये टाकल्यानंतर आता या कढईमध्ये आपण मसाल्याच्या भांड्यातलं पाणी गरम करून भाजीमध्ये टाकूया. थोडंसं गरम करायचं, नंतर त्या भाजीमध्येच टाकून द्यायचं. नंतर भाजी व्यवस्थित उकळवून गॅसवर उकळवून घ्यायची. आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. सर्वांनी